नमस्कार, मी फिजिओथेरपिस्ट पूनम. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा टॉपिक आहे बॉडी पोश्चर करेक्शन. आपल्यापैकी खूप साऱ्या जणांचा डेस्क जॉब असतो, त्यांना एकाच ठिकाणी तासनतास बसावं लागतं. त्याच्यामुळे त्यांना नेक पेन, बॅक पेन, शोल्डर पेन अशा खूप साऱ्या गोष्टी होतात. तर आपण ते कसं टाळू शकतो, आणखीन आपण आपली वर्क इफिशियन्सी कशी वाढवू शकतो ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. स्टेप 1, तुम्हाला तुमची चेअर ॲडजस्ट करायची आहे टेबलच्या हाईटच्या नुसार. त्याच्यानंतर तुम्हाला नेक पोस्चर पुढे नसला पाहिजे, न्यूट्रल पोझिशनला असलं पाहिजे. तुमचे शोल्डर राउंडेड नसले पाहिजे, इट शुड बी रिलॅक्स्ड. तुमचा एल्बो हँड रेस्टवरती रिलॅक्स असला पाहिजे आणि तुमचं हिप, नी आणि अँकल 90 डिग्रीज असले पाहिजे, जेणेकरून ते रिलॅक्स्ड असतील आणि त्यांच्यावरती कोणतं प्रेशर नसणार. जर चेअरची हाईट जास्त असेल आणि तुमची हाईट कमी असेल आणि जर तुमचे पाय फ्लोअरला टच होत नसतील 90 डिग्री अँकलसाठी, तर तुम्ही अँकलच्या खाली काहीतरी ठेवू शकता, जेणेकरून तुमचे अँकल, नी आणि तुमचा हिप सगळ्या गोष्टी व्यवस्थित सपोर्टेड असतील आणि इवन तो तुमची बॅक पण रिलॅक्स असेल, कारण का त्याच्यावरचं प्रेशर कम्प्लिटली निघून जातं. हा होता फर्स्ट पार्ट. आता आपण बघूया सेकंड पार्टकडे, जे की आहे आपलं वर्क स्टेशन अरेंजमेंट. आता बघूया लॅपटॉप किंवा मॉनिटरची अरेंजमेंट कशी असली पाहिजे. तुमच्या स्क्रीनमध्ये आणि तुमच्यामध्ये 1 हँड डिस्टन्स असला पाहिजे. तुमची स्क्रीन कायम आय लेवलला असली पाहिजे, खाली नसली पाहिजे. जेव्हा तुमची स्क्रीन आय लेवलला असते तेव्हा सर्वायकलचं प्रेशर कमी असतं. त्याच्यामुळे मॉनिटर तुम्ही ॲडजस्ट करू शकता तुमच्या हाईटनुसार. आणि लॅपटॉपसाठी तुम्ही आजकाल मार्केटमध्ये खूप सारे लॅपटॉपचे स्टँड्स येतात, ते तुम्ही घेऊ शकता. किंवा तुम्ही माझ्यासारखं हे बुक्स आहेत ते घेऊ शकता. अगदी जर नसेल तर आणखी तुम्ही ती स्क्रीन तुमच्या आय लेवलला अरेंज करू शकता. आय नो याच्यामध्ये अजून एक क्वेश्चन येतो की तुम्ही कीपॅड्स कसं वापरू शकाल, पण आपल्याकडे अजून एक अटॅचमेंट्स येतं जे तुम्ही USB ने कनेक्ट करू शकता. त्याच्यामुळे काय होईल, आता ते माझ्याकडे नाही आहे, आय एम सॉरी. तुम्ही अरेंज करू शकता. इथे तुमचा कीबोर्ड असल्यामुळे तुमचे रिस्ट, तुमचा एल्बो, तुमचा शोल्डर रिलॅक्स असणार, त्याच्यावरती प्रेशर नसणार. त्याच्यामुळे ती एक अरेंजमेंट तुम्ही अजून एक करू शकता. ऑलवेज तुमचा माऊस आणि तुमचा रिस्ट कायम रिलॅक्स असला पाहिजे, असं नसलं पाहिजे किंवा जास्त असं पण नसलं पाहिजे. एकदम नॉर्मल आणि रिलॅक्स्ड असला पाहिजे. तुमचा फोन कायम तुमच्या लेफ्ट हँड साईडला असला पाहिजे, जेणेकरून तुम्ही कॉल रिसीव्ह करू शकता, विच विल बी हँडी. तुमची नोटबुक आणि तुमचा पेन कायम तुमच्या राईट हँड साईडला असला पाहिजे. इवन जर कोणाचा क्लायंटचा फोन आला किंवा काही असेल तर तुम्ही लगेच नोट डाऊन करू शकता. अशा प्रकारे तुम्ही तुमचा बॉडी पोश्चर करेक्ट करू शकता आणि तुमचं वर्क स्टेशन अरेंज करू शकता. अजून एक गोष्ट, एका ठिकाणी खूप जास्त वेळ बसवू नका. शॉर्ट ब्रेक घ्या, पाणी प्या आणि अशाच अजून इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका. थँक्यू.